जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। आदिवासी युवा सेना संघटना महाराष्ट्र जळगाव जिल्हा टीमकडून माननीय तहसीलदार भडगाव यांना निवेदन। आदिवासी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण व्हावे, आदिवासी आरक्षण व शासकीय सवलतीचा गैरवापर रोखावा, तसेच आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून आदिवासी आरक्षणाचा होणारा गैरफायदा थांबवण्यासाठी आदिवासी युवा सेना संघटना महाराष्ट्र जळगाव जिल्हा टीमच्या वतीने माननीय तहसीलदार भडगाव यांना महत्त्वाचे निवेदन देण्यात आले। सदर निवेदन माननीय तहसीलदार भडगाव यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, माननीय भारत निवडणूक आयोग, माननीय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आले। संघटनेने निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जमातींसाठी असलेले 60% आरक्षण हे संविधानाने दिलेले संरक्षण असून त्यांचा लाभ खऱ्या आदिवासी बांधवांनाच मिळणे आवश्यक आहे। मात्र अनेक ठिकाणी बोगस जात प्रमाणपत्र, खोटे दावे तसेच विविध मार्गाने आरक्षणात घुसखोरी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत। यामुळे आदिवासी समाजातील युवक युवती रोजगार, शिक्षण, राजकीय प्रतिनिधित्व आणि शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याचे संघटनेने म्हणणं आहे। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की काही बिगर आदिवासी व्यक्ती आदिवासी महिलांशी विवाह करून त्यांच्या नावावर जमीन खरेदी करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांचा लाभ घेणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवणे किंवा इतर सवलतींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत। त्यामुळे अशा प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये आदिवासी आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थाने आदिवासी समाजालाच मिळावा यासाठी कठोर कायदेशीर व्यवस्था निर्माण करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनात जळगावसह आदिवासी बहुल भागातील अनेक मूलभूत प्रश्नावरही प्रकाश टाकण्यात आला। स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही अनेक आदिवासी वस्त्यांवर रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, आरोग्य सेवा यासारखे मूलभूत सुविधा अपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित आदिवासी युवक बेरोजगार असून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आदिवासी युवा सेना संघटनेने स्पष्ट केले की संघटनेच्या आंतरजातीय विवाहाला विरोध नाही, मात्र आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून आदिवासी आरक्षण व शासकीय सवलतीचा गैरवापर होऊ नये यासाठी शासनाने योग्य धोरण आखून आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते आदिवासी समाजाच्या आरक्षण, जमीन, शिक्षण, रोजगार आणि राजकीय हक्कांच्या संरक्षणासाठी भविष्यातही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते श्री मेजर दयानंद यशवंत बोरसे महाराष्ट्र उपाध्यक्ष, श्री संजय देवाजी बागुल जिल्हाध्यक्ष जळगाव, श्री जयवंत कोटिक बागुल तालुकाध्यक्ष भडगाव, श्री मोहन मगन भिल युवा तालुका अध्यक्ष, श्री कल्पेश जयवंत बागुल, श्री पिलीप पुंडलिक भिल, श्री एकनाथ सकाराम मोरे, श्री विनोद कैलास भिल, श्री नितीन बायदास भिल, श्री आबा वना निकम, श्री राजेंद्र दयाराम भिल, श्री अनिल सबू पवार, श्री श्रावण आनंदा मालचे, श्री सासरे साहेब वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष तसेच आदिवासी युवा सेना संघटना महाराष्ट्र जळगाव जिल्हा टीमचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय, जय संविधान।